Hello dear students, let us read the given question. इथे विचारला आहे in roundworm transportation and exchange of material between the body fluid and visceral organs occur by. राऊंडवर्ममध्ये ट्रान्सपोर्टेशन ऑफ न्यूट्रिएंट्स किंवा बॉडी फ्लुइड्स आणि त्याच्या विसरल ऑर्गनमध्ये कशा प्रकारे होतं हे आपल्याला इथे विचारलं आहे. सो इथे की कन्सेप्ट आहे. वी आर टॉकिंग अबाउट राऊंडवर्म्स. आणि राऊंडवर्म्स जे आहेत ते जनरली पॅरासायटिक इन नेचर असतात. ठीक आहे. तर राऊंडवर्म जे आहेत त्यांना आपण काय म्हणतो, वी कॉल देम ॲज एंड पॅरासाइट्स और एंडो पॅरासाइट्स. ओके. आणि हे कसे असतात, बिकॉज दे आर कॉल्ड एज एंडो पॅरासाइट. वाय दे आर कॉल्ड एज एंडो पॅरासाइट? बिकॉज दे आर फ्रीली मूव्हिंग इन इंटेस्टाईन. ओके. आणि हे काय करतात, त्यांच्या बॉडी वॉल आणि मसल्सच्या थ्रू ते तिथे मूव्ह करत असतात. ओके. सो हेन्स दे विल, हाऊ दे विल डू द मूवमेंट अँड एव्हरीथिंग, दे विल यूज body wall and muscles for movement and transportation. सो इथे करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 1 दिला आहे पॅरेंकायमल सर्क्युलेशन, नॉट करेक्ट. ऑप्शन 2 आपल्याला इथे दिसत आहे कॉन्ट्रॅक्शन ऑफ बॉडी वॉल अँड मसल. नाउ दिस इज द करेक्ट आन्सर हिअर. ऑप्शन बी इज करेक्ट. ऑप्शन 3 दिला आहे ब्लड वेसल्स इज रॉंग आणि सायक्लॉसिस इज ऑल्सो रॉंग. सायक्लॉसिस हे सेलच्या आतमध्ये होतं आणि ब्लड वेसल्स जे आहेत ते क्लोज सर्क्युलेटरी सिस्टममध्ये असतात. सो करेक्ट आन्सर आहे इथे ऑप्शन बी. ऑल द बेस्ट. कीप लर्निंग विथ PW.